मुंबईमधील ओबीसी बैठकीनंतर आज पुन्हा वडीगोद्रीमध्ये चर्चा होणार आहे। ओबीसी शिष्टमंडळ आज वडीगोद्रीला जाऊन हाके आणि वाघमारेंशी यांच्याशी चर्चा करणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा आज पुन्हा लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी वडीगोद्री इथं जाणार आहे। कालच्या या बैठकीतले मुद्दे लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्यासोबत चर्चेला येतील। तर आज सरकारचं शिष्टमंडळ हे पुण्यातील ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांचीही भेट घेणार आहे। तर लक्ष्मण हाकेंसोबत आज पुन्हा एकदा सरकारकडून चर्चा केली जाणार आहे आणि यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आज वडीगोद्री इथे पोहोचणार आहे। तर तिकडे पुण्यामध्ये मंगेश ससाणे यांचं उपोषण सुरू आहे आणि आज अखेर सरकारचं शिष्टमंडळ हे मंगेश ससाणे यांची भेट घेणार आहे। त्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ हे पुण्यामध्ये पोहोचेल। तर या शिष्टमंडळामध्ये कोण कोण नेते असतील आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर यामध्ये मंत्री अतुल सावे, मंत्री उदय सामंत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश असेल। अतुल सावे, उदय सामंत आणि गोपीचंद पडळकर हे सरकारच्या वतीनं हाके यांच्याशी आज पुन्हा एकदा चर्चा करतील। तर या संदर्भामध्ये छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। काही मंत्री जे आहेत पुण्याला पण आणि त्यांना वडीगोद्रीला जाऊन या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आणि त्यांना विनंती करणार की आमची सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही आता इथे उपोषण समाप्त करावं, 2-4 दिवस आणखीन तुम्ही थोडंसं आराम करावा आणि त्यानंतर लवकरच इथे जी सर्वपक्षीय मीटिंग होणार आहे या सगळ्यांच्या संदर्भात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग घेता येईल। अशा प्रकारे आपण सगळी तयारी करूया।